पाथरी तहसील के बांदरवाड़ा गांव के किसानों ने खेतों से गुजर रही जर्जर 11 केवी हाई वोल्टेज बिजली लाइनों से जान माल का खतरा होने का आरोप लगाते हुए महावितरण को निवेदन सौंपा है। किसानों का कहना है कि बार बार मांग करने के बावजूद बिजली की तारें और पोल हटाए नहीं गए हैं, जिससे कभी भी बड़ा हादसा हो सकता है। तार गेलेले आहेत। आमची अशी मागणी आहे प्रशासनाला एमएससीबीच्या की त्या हाय व्होल्टेजच्या तारा ज्या आमच्या शेतातून गेलेल्या आहेत त्यांचे इतरत्र स्थलांतर करून देण्यात यावे। आज रोजी आपण इथं अधिकाऱ्यांना बोलला तर अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आली, अधिकाऱ्यांचं म्हणणं काय? आम्ही तर वेळोवेळी ह्या प्रकरणात पाठपुरावा करण्यासाठी येत आहेत, पण आजही साहेब मिटिंगचं कारण देऊन आम्हाला टाळाटाळ करतायत आणि बाहेर थांबायला सांगतायत। त्या शेतामध्ये विनाकारण कारण नसतानाही त्यांच्याच शेतामधून 3 पद्धतीने असे पोल लावण्यात आले आहेत, जे की सरळ लाईन नेट हाय व्होल्टेजची लाईट आहे ते यांच्या शेतामध्ये आहे। आम्ही 2014 पासून इथं लेखी अर्ज देत आहेत आणि पाठपुरावा करत आहेत की इथूनची लाईट स्थलांतर करून दुसरं शेताच्या बांधाच्या साईडला नेलं जावी, तरी पण या अधिकारी इथे दखल घेत नाहीत। आम्ही या साहेबाला तिथे भेटायला आलो तरी पण ते मिटिंगचं कारण देऊन आम्हाला टाळाटाळ करत आहेत। यामध्ये त्यांच्या 2014 मध्ये 3 म्हशी दाखवल्या आहेत आणि पंचनामा करून अजून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही। आपल्या चॅनलच्या माध्यमातून ऊर्जा मंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती की आमच्या दखल घेऊन आणि नुकसान भरपाई द्यावी आणि तारा जे हाय व्होल्टेजच्या गेलेल्या आहेत इथं पुन्हा भविष्यात जीवित हानी होऊ शकते ती अशी विनंती आहे की तारा तात्काळ हटवण्यात याव्यात। 3 वेळेस केलं, 2014 पासून पाठपुरावा चालू आहे आमचा। काही दिवसांपूर्वी पंचायत समितीमध्ये आमदार राजेदादा विटेकर जनता दरबार भरविण्यात आले, वाटते की तुम्ही तिथे त्यांना निवेदनावर काय दिले? हो, राजेश विटेकर जे आमदार आहेत पाथरी विधानसभेचे त्या जनता दरबारमध्ये आम्ही त्यांना लेखी अर्ज दिला। त्या जनता दरबारमध्ये आमदार साहेबांनी या अधिकाऱ्यांना हे निवेदनाची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले, लेकिन हे अधिकारीचे मुजोर आहेत की त्या आमदाराला पण त्यांनी चॉकलेट दिलं, हो साहेब करतो म्हणले। आज 3 दिवस झाले पण हे महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी तिकडे फिरले पण नाही आणि काय परिस्थिती आहे ते बघितलं पण नाही यांनी। आज आपण कार्यालयाला भेट दिली, दिवसभर साहेब मोदी बसलेले, आपण त्यांच्याशी बोलणं झालं, काय बोलले? मिटिंग चालू आहे असं म्हणतो ते आणि थांबायला सांगितलं त्यांनी आम्हाला। मागणी पूर्ण नाही झाली, पुढची भूमिका काय होती? आम्ही उपविभागीय अधिकारी पाथरी यांना त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसू असं लेखी निवेदन दिलेलं आहे।